विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निश्चिटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. आपण महिला व बालविकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग किंवा आदिवासी विभाग याकरता जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा असणार आहे. ही जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 17 आहेत. याआधीची व्हिडिओ देखील आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? 4 ऑप्शन आहेत, कर्नाळा, द्रोणगिरी, अजिंक्यतारा की रायगड. आपण काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शन स्वतः रीड करायचे आहेत. मी ऑप्शन वाचणार नाही. त्यानंतर तुम्ही काय करायचे, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. तर रायगड जिल्ह्यात खालीलपैकी विद्यार्थी मित्रांनो अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे तो आढळत नाही. तर मग हे जे बाकीचे 3 किल्ले आहेत, कर्नाळा, द्रोणगिरी आणि रायगड, हे किल्ले आढळतात. यानंतर पुढील, लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे पुणे जिल्हा. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने ही पुणे जिल्ह्यात आहे. आपल्याला जर त्यांची नावे येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. यानंतर पुढील क्वेश्चन, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? अगदी सोपा प्रश्न आहे. आपण जर नाशिक जिल्ह्यातील असेल तर तुम्हाला लगेचच या प्रश्नाचं उत्तर येईल. याचं योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. यानंतर पुढील प्रश्न, कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? तर लक्षात घ्या, कृष्णा वारणा या नदीचं संगमस्थान आहे हरिपूर. यानंतर पुढील प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या ठिकाणी आहे. यानंतर पुढील प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर धुळे शहर हे पांझरा नदीकाठी वसलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कोणता? तर महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन आहे 1 मे 1960. हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो. पुढील प्रश्न, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे जे सरोवर आहे ते बुलढाणा जिल्ह्यात येते. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? तर ते आहे निफाड या ठिकाणी. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. महिला व बालविकास विभाग यामध्ये आपण संरक्षण अधिकारी, लघुलेखक, परीक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक किंवा संरक्षण अधिकारी याकरता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा अनुरूप 18,000 प्रश्नांचा क्वेश्चन सेट उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट भेटतील, अपडेटेड चालू घडामोडींचे PDF, ॲप डाउनलोड करून तुम्ही कंटेंट बघू शकता. लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला ज्या ऑनलाईन टेस्ट दिल्या आहेत त्या सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक देखील बघायला भेटेल. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, अंकगणित, चालू घडामोडी, सर्व प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ टेस्ट हे सर्व आपण कव्हर केलं आहेत. त्याच पद्धतीने समाज कल्याण विभाग याकरता देखील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल, अधीक्षक, लघुलेखक, टंकलेखक याकरता देखील मटेरियल उपलब्ध आहेत. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून OTP टाकायचा, ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही लॉग इन व्हाल, त्यानंतर कोर्स परचेस करा. कोर्स तुम्ही UPIद्वारे, डेबिट कार्डद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे परचेस करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्डे, तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर ते आहे नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर ते आहे अंबोली. यानंतर पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात? तर ते आढळतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सातारा जिल्हा. पुढील प्रश्न,
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा? तर तो आहे 6वा. पुढील प्रश्न, पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? तर ती विदर्भ विभागात आढळतात. पुढील प्रश्न, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर तो आहे जळगाव. पुढील प्रश्न, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर तो आहे नाशिक. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तुमच्यासाठी होमवर्क आहे आणि ज्यांना उत्तर येत नसेल ते गुगल देखील विद्यार्थी मित्रांनो करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर या पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्न बघितलेत. आदिवासी विकास विभाग याकरता देखील आपल्याकडे टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत, ही देखील आपण घेऊ शकतात. याची जी प्राईस आहे ती आहे 500 रुपये. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कोर्स परचेस करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही मला 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.